काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात. पण बोचणाऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव असते, हक्क मिळवण्याची ज्यांच्यात हिंमत असते, ते असामान्य होऊन जगतात. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे सर्वसामान्य माणसातलं असामान्य नेतृत्व होतं. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ दांडगा जनसंपर्क, कायम संघर्षाची तयारी, संवाद याच्या बळावर विविध पदांना गवसणी घालतानाच लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात गोपीनाथराव मुंडे यशस्वी झाले. परंतु संघर्षातून सुरुवात करणाऱ्या या लोकनेत्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत फक्त संघर्षच वाट्याला आला. त्यांनी अनेकांना नेतं केलं, म्हणूनच तेही लोकनेते झाले. संवाद आणि संघर्षामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्यावर जात, धर्म, पंथ व पक्ष या पलीकडे जाऊन लोकांनी प्रेम केलं आणि त्यांनीही. विशेष म्हणजे सामान्यांनी त्यांच्याकडून प्रेमापेक्षा काही अपेक्षाही ठेवल्या नाहीत. दिवंगत मुंडेंच्या कुटुंबात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि त्यात त्यांनी निवडलेला भाजप त्यावेळी कुचेष्टेचाच विषय होता. मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जात भाजपलाही बहुजनांचा पक्ष अशी प्रतिमा करण्यात खरा वाटा गोपीनाथरावांचाच. सुरुवातीला दिवंगत प्रमोद महाजन यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाजन यांचीही खंबीर साथ मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं, परंतु त्यांनी संघर्ष आणि संपर्क कधी ढळू दिला नाही. नावारूपाला आलेला पक्ष नाही, कार्यकर्त्यांची दांडगी फळी नाही, लढण्यासाठी सर्व संसाधनं नाहीत, पण जिद्द आणि संघर्ष मात्र मुंडेंकडे होता. दरम्यान 1978ची जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. दिवंगत बापूराव आडसकर यांची अंबाजोगाई रेणापूर केज या भागावर राजकीय हुकूमत होती. रेणापूरचे तत्कालीन आमदार रघुनाथराव मुंडे यांच्यावरही दिवंगत आडसकरांचा प्रभाव होता. गोविंदराव कराड चिखलीकर त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र आडसकर त्यांच्यावर नाराज होते. मात्र काँग्रेसची उमेदवारी गोविंदरावांना मिळणार हे निश्चित होतं. त्यांच्याशी टक्कर घेऊ शकेल अशा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा शोध सुरू झाला आणि तो गोपीनाथराव मुंडे यांच्या नावावर येऊन थांबला. गोपीनाथराव विरुद्ध गोविंदराव असा सामना रंगला. त्यावेळी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्यावर गोपीनाथरावांनी बाजी मारली. तेव्हापासून जादूची कांडी हे विशेषणही त्यांच्या नावारूपास जोडलं गेलं. 1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना रेणापूर मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत रघुनाथराव मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र 1980च्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून यस काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. जिल्ह्यातील काँग्रेसच्या 7ही जागा पडल्या. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे भाजपकडून विजयी झाले आणि त्यांनी विधिमंडळाची पायरी प्रथम शिवली. ही विधानसभा कार्यकाळ पूर्ण करू शकली नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त केलं. त्यामुळे विधानसभा बरखास्त झाली. 1985 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंडितराव दौंड यांनी गोपीनाथरावांचा पराभव केला. त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात 2 वेळा विधानसभेला पराभवाचं तोंड पाहिलं, मात्र खचले नाहीत आणि संघर्षही थांबला नाही. मात्र या पराभवानंतर दिवंगत मुंडे यांच्या खांद्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आली. या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र पिंजून काढला आणि भारतीय जनता पक्षाला बहुजनांचा टँकर्स म्हणून मान्यता मिळवून दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला. दरम्यान 1990 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे पुन्हा आमदार झाले. या आमदारकीतही त्यांच्या यशात काँग्रेसचं योगदान होतंच. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांची निखळ मैत्री होती. दोघेही परस्परांना मदत करीत असत. रेणापूरसह काही जिल्हा परिषद सर्कल लातूर जिल्ह्यात समाविष्ट झाले. त्यामुळे विलासरावांची मदत मोलाची ठरली. विधानसभेत गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे गटनेते होते. त्याच वर्षी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. युतीच्या शिल्पकारामध्ये गोपीनाथराव मुंडेही होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे गेलं. मनोहर जोशी यांना हा सन्मान मिळाला. परंतु 2 वर्षातच शिवसेनेत फूट पडली. छगन भुजबळांनी 12 आमदारांसह बंड पुकारलं. छगन भुजबळांचे बंड गोपीनाथराव मुंडेच्या पथ्यावर पडलं. 12 आमदार गेल्यामुळे शिवसेनेचे सभागृहातील संख्याबळ घटलं. त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. गोपीनाथरावांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्यात दिवंगत नाईकांसह दिवंगत विलासराव देशमुख यांचंही योगदान महत्त्वाचं ठरलं. विरोधी पक्षनेतेपद मिळताच दिवंगत मुंडेंच्या नेतृत्व आणि वक्तृत्वाला नवी झळाळी मिळाली. त्यातच 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटानं हादरली. गोपीनाथराव मुंडे मुंबईत फिरले आणि सामान्यांना आधार दिला. मुंबईची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुधाकरराव नाईक हतबल ठरल्याचं कारण देऊन शरद पवार यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर गोपीनाथराव मुंडेंची आक्रमकता अधिकच वाढली.
विविध प्रश्नावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडलं. विरोधी पक्षनेता काय असतो हे महाराष्ट्राला त्यांच्यामुळंच माहीत झालं. पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता झाल्यावर मुंडे यांनी अनेक यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला. 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीत यश आलं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. काही अपक्ष आमदारांनी शेतकरी कामगार पक्षांच्या सहकार्यानं सत्ता स्थापन केली. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात दिवंगत मुंडे उपमुख्यमंत्री झाले. गृह खात्यास ऊर्जा आणि इतर महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आली. सत्तेचा वापर जनतेच्या विकासाकरता झाला पाहिजे हा त्यांचा कायम आग्रह असे. दऱ्याखोऱ्यातील ऊस तोडणी कामगारांमुळे त्यांना यश मिळालं. त्या वर्गालाही त्यांनी ऊर्जा आणि सन्मान मिळवून दिला. दरम्यान केंद्रात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली, परंतु 13 दिवसात सरकार कोसळलं. परंतु या अल्पकालीन सरकारकडून त्यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याची परवानगी मिळवली आणि वर्षभरात हा कारखाना उभारला. विरोधकांनाही मदत करण्यात ते आघाडीवर होते. त्यांच्या काळात नवीन साखर कारखान्यांना मदत करण्याचा निर्णय झाला. अनेक कारखान्यांना मदत झाली. निवडणुकीपुरते राजकारण आणि त्यानंतर समाजकारण असं दिवंगत मुंडे यांचं धोरण होतं. विशेषतः सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी पक्षानिवेश बाळगला नाही. सहकारी संस्थांमध्ये सर्वांना सहभागी करून या संस्थांची निवडणूक बिनविरोध कशी होऊ सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी पक्षानिवेश बाळगला नाही. सहकारी संस्थांमध्ये सर्वांनी सहभागी करून या संस्थांची निवडणूक बिनविरोध कशी होऊ शकेल असा त्यांचा प्रयत्न असे. राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे होती, परंतु बीड जिल्ह्यातील एकही संस्था या पक्षाकडे नव्हत्या. मात्र अत्यंत खुबीनं जिल्ह्यातील सर्व संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या. अनेक काँग्रेसजनांचे पुनर्वसन त्यांनी केले. विरोधकांना आपल्या पक्षात संधी देऊन पक्ष विस्ताराची अफलातून कल्पना त्यांनी राबवली. दरम्यान दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 3 निवडणुका जिंकल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांना कष्टच घ्यावं लागलं, परंतु जादूची कांडी नेहमीच कामाला आली. विरोधकांना हाताशी धरून त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार पराभूत करायचा ही कला त्यांना साध्य झाली होती. भारतीय जनता पक्षाला मुस्लिम समाजाची मतं मिळत नाहीत ही वस्तुस्थिती, परंतु गोपीनाथराव मुंडे यांना प्रत्येक निवडणुकीत ही मतं मिळाली. गोपीनाथरावांच्या बाबतीत मतदार पक्षाचा नव्हे तर व्यक्ती म्हणून मत देत होता. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांच्या बैठकीत आलेल्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते घरी जात नसत. या भेटीसाठी त्यांना वेळेचं बंधनही नसे. काहीही काम नसताना केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक येत. गोपीनाथराव आणि उशीर हे सूत्र ठरलेलंच असे. कोणत्याही कार्यक्रमाला ते वेळेवर आले असं कधी घडलंच नाही. प्रवासात लोक त्यांना ठिकठिकाणी थांबवायचे, त्यामुळे कार्यक्रमाला उशीर होत असे. दरम्यान त्यांनी केंद्रातही लोकलेखा समितीचे उपाध्यक्षपद, भाजपचे केंद्रीय उपाध्यक्ष वर सरचिटणीस पदावरही काम केलं. युनोत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत 1.25 लाखाहून अधिक मताधिक्यानं गोपीनाथराव मुंडे विजयी झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत गोपीनाथरावांचा समावेश असेल ही अपेक्षा फोल ठरली. त्यांना संघर्षाशिवाय काहीच मिळालं नाही. मंत्रिपदासाठी 3 दिवस संघर्ष करावा लागला. ग्रामविकास मंत्री म्हणून शपथविधी झाला. जिल्ह्यातील जनतेच्या आनंदाला उधाण आलं. त्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्याला केंद्रात स्थान मिळालं. शपथविधी झाला आणि मुंडे साहेब त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाबांच्या समाधी दर्शनासाठी भगवानगडावर आले. 1 जूनचा तो दिवस. दर्शन आटोपून दिवंगत मुंडे आणि देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांच्या समवेत जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गेले. 2 तारीख गेली आणि 3 जूनला सकाळीच मुंडे साहेबांच्या अपघाताची बातमी आली. या बातमीनं आनंदात असलेल्या लोकांचं भान हरपलं. आपला व्यक्ती गेला हे ते 3 जूनला आणि आजही लोकांना खरं वाटत नाही. मित्रांनो, संडे हो या मंडे, संघर्ष करो मुंडे हे समीकरण आजही मुंडे साहेबांच्या स्वरूपामध्ये जिवंत आहे. शेवटी गोपीनाथराव मुंडे म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे गोपीनाथराव मुंडे. गोपीनाथराव मुंडे नेहमी म्हणायचे, उतणार नाही मातणार नाही, उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही. मुंडे साहेब आयुष्यभर सर्वसामान्य माणसासाठी जगले. आदरणीय मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन.